नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला जाऊयात कोल्हापूरला, कारण कोल्हापुरातील कोथळीच्या शेतीनिष्ठ शेतकऱ्याला आज आपण भेटणार आहोत. पण सुरुवातीला गोंदिया जिल्ह्यासाठी महत्त्वाची बातमी देखील पाहूयात. गोंदियात कृषी बीज गुणन केंद्रात पालकमंत्र्यांच्या हस्ते मिनी हवामान केंद्र आणि माती परीक्षण प्रयोगशाळेचं उद्घाटन झालं. गोंदिया जिल्ह्याच्या निर्मितीनंतर म्हणजे तब्बल 18 वर्षांनंतर ही सुविधा इथं मिळतेय. यामुळे शेतकऱ्यांना लवकरच हवामानाचा अंदाज त्यांच्या मोबाईलवर मिळेल. तसंच माती परीक्षणासाठी भंडारा जिल्ह्यात जायची पायपीटही वाचेल अशी आशा निर्माण झाली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये नवीन गोंदिया जिल्हा झाल्यापासून गोंदिया जिल्ह्याकरिता जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळा ही उपलब्ध नव्हती. शासनाने नुकतीच ती मंजूर केलेली असल्यामुळे आपल्या गोंदिया जिल्ह्यासाठी जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झालेली असून सॉइल हेल्थ कार्ड मृद आरोग्य पत्रिका या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे मातीचे नमुने घेऊन त्या प्रयोगशाळेत तपासून शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देण्यात येतील. जिल्ह्यातील 33 मंडळातही अशा प्रकारचं स्वयंचलित हवामान केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी विभागाचा सल्ला शेतकऱ्यांना घर बसल्या मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीही याचा उपयोग होईल ही अपेक्षा केली जाते. हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, गोंदिया.